राम राम शेतकरी मित्रांनो, ज्या जागेवर जास्त प्रमाणात पाणी साचत होते तिथले काही झाडं गेले, पण त्या जागेवर पपई सुद्धा भारी आहे। विशेष म्हणजे पूर्ण इथं पाणी साचत होतं, बघू शकताय तुम्ही। तिथं फळंही चांगले आहेत आणि विशेष म्हणजे गोंडाही चांगला आहे काही झाडांचे। इथं पूर्ण पाणी साचत होतं जास्त पाऊस झाला म्हणजे या जागेवर बुंदा सड सुद्धा नाही आहे। विशेष म्हणजे आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की बुवा ज्या जागेवर जास्त पाऊस म्हणजे पाणी थांबत होतं तरी सुद्धा तिथले जे पपयाचे बुंदे आहेत हे एक म्हणजे क्लिअर आहेत, सड असं काहीच नाही आहे। म्हणजे आपल्या शेतात असं बुंदा सड म्हणून हा प्रॉब्लेम नाहीच होता आपल्या एस कल्चरमुळे। पण यावर्षी टेम्परेचर जास्त आणि नंतर पाऊसही जास्त झाला आमच्याकडे। काही झाडं चांगले आहेत पण बाकीचे तर पूर्ण खराब झालेले आहेत। आणि यावर्षी सर्वदूर म्हणजे आमच्या एरियामध्ये तरी हाच प्रॉब्लेम आहे। आता याला आपण कच्चीमध्ये देऊन देणार आहोत। असे झाडं आपल्याला आपण लागवड केली होती 1200 मधून जास्तीत जास्त 100 झाडं चांगले आहेत। इतर व्यापारी किंवा जे पपई उत्पादक आहेत ते म्हणतात 15 नंबरवर व्हायरस मुक्त असतं बुवा, पण यावर्षीच असं झालेलं आहे की 15 नंबरवरच व्हायरस आलेला आहे। म्हणजे पूर्ण खराब होऊन गेलेला आहे। आपला खर्च कमी असल्यामुळे आपल्याला ते काही प्रॉब्लेम आला नाही तेवढा, पण एक वर्ष आपलं पहिलं पीक मात्र नुकसानमध्ये गेलेलं आहे। मागच्या वर्षी आपण इथे कापूस घेतल्यानंतर हरभरा घेतला होता, मग त्याच्यावर आपण पपई लागवड केलेली होती। पण हे जे पावसाळ्याचे जे मेन पीक होतं समजा, कापूस लागवड करणार होते आपण, त्याचे उत्पन्न गेलं आहे। मात्र पपईला आपल्याला रोपाला 10,000 रुपये लागलेले होते आणि निंदण टुपण खत पाणी असा खर्च पकडला तर 7,000 रुपये आपल्याला खर्च झालेला होता आजपर्यंत। बाहेरून तर आपण फवारणी करतच नाही, जी आपण घरगुती निविष्ठा वापर करतोय त्याच्यावरच। तरी बी पपई आपलं जुलैपर्यंत चांगलं होतं, जुलै नंतर पूर्ण खराब झालेलं आहे। आपली जमीन चांगली छिद्र आहेत, आपल्या याच्यात गांडुळांची संख्या भरपूर असतं आणि कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वात फास्ट आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण यावर्षी पपईमध्ये लॉसमध्ये गेलेलो आहोत। विशेष म्हणजे आपण पहिल्यांदाच लागवड केलेली होती, आपल्याला अनुभव पण नव्हते। आपलं जनरलच पपई खराब झालेली आहे। आपलं कधी खराब झालं असतं तर आपण म्हटलं असतं की बा आपली जजमेंट चुकते, पण सर्व शेतकऱ्यांचा हेच परिस्थिती आहे। अति पाऊस, अति टेम्परेचर आणि बियाण्यामध्ये फसवणूक, रोपांमध्ये फसवणूक झालेली आहे। फसवणूक झाली नसती समजा तर जसं बघू शकताय तुम्ही, हे झाड आहे, हे आहे, हे पण ठीक आहे, हे बघा। तर मग बाकीचे असे का झाले? ट्रीटमेंट आपली एक सारखीच असते, असं नाही की वेगवेगळी ट्रीटमेंट केलेली असते। आपली ट्रीटमेंट एकच, सर्व एकच असतं, तरी येण्याचे कारण मेन म्हणजे बियाणात फसवणूक।
धन्यवाद.